सुरुवातीचीच बातमी अतिशय महत्त्वाची आहे, कारण परभणीमध्ये आज सर्वधर्मीय निषेध मोर्चा काढला जातोय। संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी हा मोर्चा असणार आहे। आरोपींना फाशीची शिक्षा द्यावी ही मागणी यावेळेस मोर्चातून केली जाईल। देशमुख कुटुंबीय जरांगे पाटील हे देखील या मोर्चात सहभागी होतील। शिवाय आमदार सुरेश धस, खासदार बजरंग सोनवणे यांच्यासह परभणीतील सर्व लोकप्रतिनिधी देखील या मोर्चामध्ये सहभागी होणार आहेत। या संदर्भात मोहसिन शेख आमचे प्रतिनिधी आपल्याला अधिक माहिती देत आहेत। मोहसिन, एकूणच या मोर्चाचं स्वरूप कसं असेल? वर्षा, नक्कीच संतोष देशमुख यांच्या हत्येतील आरोपींना फाशीची शिक्षा द्यावी आणि फरार आरोपींना अटक करा या प्रमुख मागणीसाठी हा मोर्चा आहे। 11 वाजेच्या सुमारास हा मोर्चा निघणार आहे आणि परभणी शहरातील नूतन महाविद्यालय जिंतूर रोड इथून या मोर्चाची सुरुवात होऊन महाराणा प्रताप चौक, शनी मंदिर, नानापेठ कॉर्नर, शिवाजी चौक आणि गांधी पार्क, नारायण चाळ मार्गे हा मोर्चा जो आहे तर छत्रपती शिवाजी महाराज पुतळा इथे जाणार आहे। त्यामुळे एकंदरीत या मोर्चाला मोठ्या प्रमाणात गर्दी होण्याची शक्यता आहे। सोबतच मनोज जरांगे असतील, आमदार सुरेश धस असतील, बजरंग सोनवणे, अण्णासाहेब आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील, संदीप क्षीरसागर, ज्योती मेटे याच स्थानिक आमदार आणि खासदार लोकप्रतिनिधी या मोर्चाला उपस्थित राहणार आहे। आपण बघितलं तर गेल्या आठवड्यातच बीडमध्ये असाच मोर्चा काढण्यात आला होता आणि आता परभणीमध्ये हा मोर्चा काढला जातो। त्यामुळे या मोर्चात आता नेमके काय काय मागण्या केल्या जातात आणि या मोर्चात मोठ्या प्रमाणात गर्दी होण्याची शक्यता आहे। निश्चितच मोहसिन, या मोर्चा संदर्भातले सगळे अपडेट तुमच्याकडून जाणून घेऊ। तुर्तास धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी।